आपल्याला माहिती आहे हा दगड आहे, दगडाला माहित नाही आपण माणूस आहे. जो दगड हा त्याच्यासारखंच वागणार, आपण माणसासारखं वागणार. कुठेही कुठलाही धोका नक्कीच येणार नाही. ज्याला वॉटरप्रूफिंग सिस्टीम जी आहे ती त्यांची त्या पद्धतीनेच की खालचा दगड आणि वरचा दगड याच्यामध्ये तुम्हाला अगदी गवताची काडी सुद्धा घालता येणार नाही, इतकं ते पॅक परफेक्ट करून ते बसवलेलं असायचं. दुर्मिळ आहे, भेटत नाही. जर तुम्हाला कधी कुठे भेटला दिसला पुस्तकाचा चालताना तर ती करायला सुरुवात कराल. तेव्हा हे संदर्भ ग्रंथ वाचायला चालू करा. मी जरी ग्रंथांची नावं सांगत असतो, शिवभारत म्हणा, हे डायरेक्ट इथं ऍक्च्युली त्या गस्तीच्या चौक्याची रूम आहे, ती गस्तीच्या चौकीची. मग गस्तीची चौक नंतर ती गस्तीची चौक जर फोडली गनिमाने तर गड सावध करायला किंवा पहिला अटॅक झेलणारा 2 नंबरचा अटॅक झेलणारा हे मेटकरी आहेत. मेटकरी, मेटे, मिटकरी ही जी नावं आहेत ही नावं तीच आहेत ज्यांनी त्या काळामध्ये स्वराज्यामध्ये या ड्युटीज केलेल्या आहेत. त्यांचे ओरिजिनल आडनावं वेगळी असणार आहेत, पण हे इथल्या कामाच्या पद्धतीमुळे ती नावं त्यांची पडलेली आहे. तर ही चौपन रूम सारखी रूम आहे आणि आपल्या मावळ्यांना थोडीशी मूवमेंट करता येईल यासाठी कदाचित याच्यामध्ये काही ठिकाणी म्हणजे आता मेटा शिल्लकच नाही आहेत कुठल्याच गडाला, फक्त स्पष्ट चौथरा आणि थोडीशी भिंत उभारलेली ही आपल्याला धुळ्याचा लळिंग किल्ला, त्या लळिंगच्या किल्ल्याच्या 2 ज्या मेटा आहेत त्याच्यापैकी एका मेटेवर जरा निम्म्यापर्यंत बांधकाम दिसतंय आणि तिथं असं वाटतंय की तिथे जंग्या असावी. याच्या खुंटीच्या वाटेला असता त्याच्या खालीच तिथे अशा या 3 मेटा या किल्ल्याला देण्यात आलेल्या आहेत. एका गावामध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत लोकांसाठी त्या सगळ्या गोष्टी किल्ल्यांवर उपलब्ध करून दिल्या गेल्या. खडी किंवा मलबा त्याच्यामध्ये टाकून तो प्लेन करावं लागलेली ही दरी, जिथपर्यंत त्यांना पायऱ्या करायच्या आहेत त्या लेवल पर्यंत त्यांना प्लेन करावं लागलं असेल. जसं फरशी टाकताना आपण अगोदर खाली वाळू जे काही असेल त्यांनी प्लेन करून घेतो, राईट. मग ते प्लेन केल्यानंतर मग त्यांनी ही दगड या घडीव तोडी ज्या आहेत त्या बसवलेल्या आहेत त्याप्रमाणे इंटरलॉक करून, राईट. पण त्या इंटरलॉक करून जरी असल्या तरी वरच्या पायरीचा लोड कुठे येणार आहे? खालच्या पायरीवर. त्याच्या खालच्या पायरीचा असा उतरत हा शेवटच्या पायरीवरचा लोड किती असणार आहे? आणि हा सगळा लोड बिअर करण्यासाठी एक वेगळी व्यवस्था त्या काळात जेव्हा गडाची निर्मिती झाली त्या काळात. आणि म्हणून मी तुम्हाला येताना त्या खाचा दिसतायत का ते विचारलं, कोणाकोणाला दिसल्या त्या, आणि त्याच्या पद्धतीने इंटरलॉक करून त्या तटबंदीचं बुरुजाच्या तटबंदीचं काम झालं. आणि ते बुरुजाच्या तटबंदीचं काम झाल्यानंतर हे सगळं फिलिंग झालं. हे फिलिंग हा अख्खा बुरुज मग इतका मोठा डोलारा का उभा करावा लागला तर हा अख्खा लोड जो आहे तो लोड बिअर करण्यासाठी, म्हणून तो बुरुज दिला गेला. त्यामध्ये असं म्हटलंय की किल्ला कुठं बांधावा, इथनं सुरुवात होते गोष्ट. तर किल्ला बांधताना एखादा सुट्टा डोंगर बघावा. सुट्टा म्हणजे काय, याच्या आजूबाजूला कुठले डोंगर असता कामा नाही किंवा असले तर लांब असावेत. तर मग हे झालं प्रायमरी. दुसरी काय, जर समजा शेजारी एखादा डोंगर आहे तर त्यानंतर म्हणलं की तुम्ही काय करा, तो डोंगर फोडून टाका, ठीक आहे, आणि मग तुमच्या सुट्ट्या राहिलेल्या डोंगरावर किल्ला बांधा. तो शेजारचा डोंगर जर फोडणं तुम्हाला शक्य नसेल
तर तुम्ही त्याला पण किल्ला बनवा आणि जोड किल्ला निर्माण करा. जसं की आता आपण आपल्या जुन्नरमध्ये एकमेव जोड किल्ला आहे निमगिरी आणि हनुमानगड. ठीक आहे, तर शेजारी शेजारी 2 डोंगर आहेत, मोठे किल्ले आहेत. आता इथं पाहिलं तर इथं एकदम डोंगरच आहे पण अगदी तो छोटा आहे, तर मग याला जोड किल्ला असं म्हटलं जात नाही. पण आता ह्या डोंगरावर चढून कुणीतरी इकडे अटॅक करू शकतो की नाही. हा किल्ला कितीही बळकट असला तर ही जागा आपण सोडली तर आपली सुरक्षितता धोक्यात येते. पाण्याचे तुम्हाला डाग दिसतात ते. तर मग ह्या जंग्यांचा ज्या खालच्या साईडला असतात त्याचा काही प्रमाणात वापर अशा पण पद्धतीने होतो की उद्ध्वस्त करण्याच्या मार्गामध्ये. आता हे मार्गावरच येते, आता तिथे ज्यावेळेस त्यांनी तोडफोड केली असेल, सगळी दगड वगैरे तर पडली असेल, सगळं ब्लॉक झालं असेल, मग तो सगळा पराक्रम त्यांनी त्या काळात गडबंद बाळाचा म्हणून केला. तर त्या सुरुंगाचा खून आपल्याला दिसतात आणि हा इथे सगळा असेल. ठीक आहे. तर ह्याच सगळ्या वास्तून जेव्हा आपण गडकिल्ले पाहायला सुरुवात करतो, आपले पूर्वज आपल्यापेक्षा किती पुढे गेले किंवा किती विकसित होते हे आपल्याला कळतं. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आपण खूप आधुनिक आणि खूप हुशार आहोत, असं अजिबात नाहीये. ते काय असं हे नव्हते, आपल्यासारखीच माणसं होती पण आपल्यापेक्षा हुशार होती, आपल्यापेक्षा त्यांना दहावीचं ज्ञान अधिक होते, आपल्यापेक्षा एक सामाजिक आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत चांगल्या गोष्टी कशा राहिल्या पाहिजेत, नासधूस कशी नाही झाली पाहिजे, दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. ठीक आहे, मग हे तिथं आपल्याला कळतं. इथं आपल्याला काय दिसतंय, एक्झॅक्ट काही कळत नाही. ठीक आहे, मग ज्यांनी जे पाहिलं त्याला जे वाटलं त्यांनी त्या पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न केला. त्याला इतिहासात काही सापडते का त्या हिशोबाने त्यांनी प्रयत्न केला आणि त्या हिशोबाने आपल्या समोर आला. तो अभ्यास आपण करतो आणि आपण परत पुढच्या पिढ्यांपर्यंत देतो. अजून जर नवीन काही रेफरन्स सापडले तर अजून ते ऍडिशन होत राहतं. ठीक आहे, मग लॉजिक लावल्याच्या नंतर लॉजिक लावणं चुकीचं नसतं, पण लॉजिक लावल्यानंतर त्याला काही रेफरन्सेस सापडतात का हे सापडणं सुद्धा काय आहे आपलं काम. जीवधनला दरवाजावरती अशी 3 शिल्प आहेत. ठीक आहे, ती तिथे गेला मी सांगा. ठीक आहे, तर आता इथे कदाचित त्यांनी शिल्प कोरण्याचा प्रयत्न केला असेल पण ते अर्धवट राहिलं म्हणा किंवा काळाच्या ओघात झिजलं असेल. आता इथं मधली जर भाग बघितला तुम्ही तर तो कार्विंग केलेला अगदी तसाच्या तसाचे, म्हणजे तिथं अर्धवट राहिले असंच आपल्याला म्हणावं लागतं, म्हणजे झिजण्याचा तिथं काही विषय नाही. जर तुम्ही जुनी मंदिरं बघितली किंवा छतं जर बघितली, छताला सुद्धा काही ठिकाणी आपल्याला शिल्प पाहायला भेटतं. तुम्ही वेरूळला गेलात तर महादेवाचं छान मंदिर आहे. कुठलं मंदिर ते? कैलास मंदिर. ठीक आहे, कैलास मंदिराच्या छतावर सुद्धा डायरेक्ट खूप छान मूर्ती कोरलेल्या आहेत. ओके, सगळे आले. आता इथे तुम्हाला समोर 3 तोफा दिसतात. म्हणजे जी गडावर कॅरी करणं मुश्किल आहे जे साहित्य, मग ती अवजड जास्त वजनाची असेल तर मग ती गडावर एक संघ आणणं अतिशय अवघड. म्हणून मग त्याच्या बांगड्या साधारणतः एवढ्या रुंदीच्या अशा त्या बांगड्या गडावर आणायच्या आणि मग त्या जॉईन करायच्या. ती बांगडी म्हणजे रुंदी जर त्याची एवढी असेल तर त्याची जाडी सुद्धा एवढी असते. कारण तोफेचा गोळा जेव्हा इथनं बत्ती, इथे एक होल आहे, प्रत्येक याला होल आहे, ती इथनं वात बाहेर काढलेली असायची आणि ती वात इथपर्यंत निम्म्यापर्यंत. हे कशासाठी? ती वात पेटवली की ती हळूहळू ती जी दारू आहे ठासलेली त्या दारूपर्यंत पोहोचणार आहे आणि मग तिथे तो गॅस तयार होऊन आणि मग तो तोफेचा गोळा त्या गॅसेसमुळे लोटला जाणार आहे. तो लोटला जात असताना त्याचं जे बॅरल आहे, आतमधलं होल आहे, त्या बॅरलमध्येही काही तोफांना सर्क्युलेटरी मुवमेंट त्याला मिळेल अशी एक इंटरनल त्याची रचना केलेली असते. आणि पर्यायाने म्हणजे ती लांब पल्ल्यांच्या तोफा ज्या वापरलेल्या आहेत त्याच्यामध्ये ती विशेषतः रचना आपल्याला दिसून येते. मग ही या मोस्टली ज्या तोफा आहेत तर ही बांगडी प्रकारची तोफ आहे आणि ती एकतर बांगडी किंवा ओतीव स्वरूपाची असेल, ही मात्र ही पूर्ण ओतीव आहे. तर या 3 तोफा, आता ओतीव तोफ म्हणजे काय तर गडावरच तो कारखाना उभा राहायचा, गडावरच जे काय मेटल्स असतील त्यांचं कॉम्बिनेशन आणि मग त्या साच्यामध्ये ती तोफ तयार करणं.
कारण ती खालनं वर आणणं पॉसिबल नाही. तर अशा पद्धतीच्या तोफा आहेत. या तोफेवर एक शिलालेख दिसतो. हा शिलालेख मोठा गमतीशीर आहे. जे तो ऍक्च्युली निजामाने ही तो, कारण त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक पद्धत होती, युद्ध जिंकलं की गनिमाचे महत्वाचं साहित्य, मग हत्ती असेल किंवा तोफ असेल, त्यांचं निशाण असेल, इथे कशी आली तो प्रवास मात्र काही उलगडत नाही. कदाचित अर्थात निजामाचा ताबा इथे होताच, वादच नाहीये. कारण शहाजी महाराजांच्या काळात हे सगळे किल्ले निजामाकडेच आहेत, म्हणजे पर्यायाने शहाजी महाराजांकडे आहेत मुख्यत्वे. त्या काळात ती कधीतरी इथे आणली असावी, मजल दर मजल करत ती आणलेली असावी. जशी विजापूरची सगळ्यात मोठी तोफ जी आहे, काय नाव तिचं, मुल्के मैदान. त्याला आपण मुलुक मैदान करून टाकलंय. जसं उपास करून टाकला आणि फलाहाराचा फराळ करून टाकला. त्याचे बरेचसे अपभ्रंशी शब्द आपण वापरत असतो. तर ती मुलुक मैदान तयार कुठं झाली आहे आपल्याकडे, म्हणजे कुठे, नगर जिल्ह्यामध्ये. मोठी तोफ मात्र ही पहिल्यांदा सापडली ती चावंडला, आपले हडसरला. ते या 3 तोफांपैकी ही जी तोफ आहे ती सगळ्यात मोठी, वजनानेही जास्त असलेली अशी ती तोफ जुन्नर तालुक्यातली पहिली. आणि त्याच्यानंतर सापडली ती चावंड. मग ही कशी सापडली आहे? ब्रिटिशांनी जेव्हा गड फोडले, अमरनी सांगितलं असेल, ते गड फोडलेत म्हणजे 3 टप्प्यांमध्ये त्यांनी फोडले. हा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. मग त्यांनी काय केलंय, ज्या तोफा गस्तीच्या मार्गाला लावलेल्या असायच्या त्या तोफांची तोंड गडाकडे फिरवली आहेत आणि इथली शिबंदीची घरटी सगळी पाडून टाकली आहे. पण त्याच्यावर ते थांबलेले नाही. त्यांनी काय केलंय, काही तोफा तिथल्या तिथं कड्याखाली लोटून दिल्यात आणि काही तोफा मात्र त्यांनी कड्याखाली लोटून नाही दिल्या, कारण बराचसा भाग अजून शिल्लक होता, तोही त्यांना पाडायचा होता. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, मग पाण्याचे साठे असतील, मुख्य वाडे असतील, काही मंदिरं असतील, हे सगळं त्या तोफा लावून उद्ध्वस्त केलं. आणि मग ते नेमकं कुठे त्यांनी त्याची वाट लावली तोफांची, तर त्या मुख्य पाण्याचा स्रोत असलेली टाकी जिथं आहे त्या टाकीच्या जवळ आणून त्या टाकीमध्ये त्यांनी लोटून दिली आहे, जेणेकरून त्या तोफेचा पुनर्वापर होणार नाही. हे 1818 नंतरच्या घटना आहेत सगळ्या. म्हणजे तो काळ आहे की चले जाओ, भारत छोडो वगैरे ही अशी वेगवेगळी आंदोलनं तिथून पुढे सुरू झालेली आपल्याला दिसतात. हा तो काळ क्रांतिकारकांचा आहे आणि त्यांचा पुनर्वापर होऊ नये म्हणून. शिवाय काय केलंय त्यांनी, प्रत्येक मुख्य पाण्याचे टाकं जे आहे, म्हणजे जे पिण्यासाठी वापरलं जाईल, त्या टाक्याला चारी बाजूनी असा तट उभारलेला, किमान 4 ते 5 फुटांचा, अशा पद्धतीची रचना त्यावेळेस होती. आजही त्याचे इंटरलॉकिंग सिस्टीम किंवा दगड बसवण्यासाठीची केलेली व्यवस्था ती आजही दिसते आपल्याला. तर जेणेकरून ते पाणी, बाहेरचा कचरा आतमध्ये जाणार नाही किंवा त्याच्यावर छत टाकता येईल, वेगवेगळ्या कारणं असतील त्याच्यामध्ये. तर तो जो आहे ती भिंत, त्या भिंती सुद्धा त्यांनी पाण्यात लोटून दिल्या की जेणेकरून तोफही गाडली जाईल आणि पाणी खराब होईल आणि पाणी वापरता येणार नाही. का आता क्रांतिकारक इथं थांबणार आहेत, त्यांना पाणी पाहिजे, ते जेवढ्या काळ गडावर राहतील, मग जास्त काळ राहू नये, नाहीतर महाराजांच्या स्मृती आठवून येतील दुप्पट उत्साहाने आणि आपल्याला पळून लावतील. म्हणून ब्रिटिशांनी हा केलेला उद्योग. आणि म्हणून आपल्या गड किल्ल्यांची अवस्था अगदी जीर्ण झालेली अवशेष स्वरूपात आहे. लोक म्हणतात बघायला काय आहे गडावर स्वराज्यातल्या, ही गड खऱ्या अर्थाने अवशेष स्वरूपात जरी असले ना, तरी तुमची आमची शौर्य मंदिर आहे. कारण तुमच्या आमच्या पूर्वजांनी तिथं पराक्रम गाजवला आणि तोच इतिहास जागृत करण्यासाठी आपण दुर्गोत्सवमध्ये आहोत. तर या पद्धतीने यांनी या तोफांची वाट लावली. मग या तोफा कुठे मिळाल्यात, तर इथे आता आपण जाणार आहोत. इथे कमानी टाकं म्हणून मोठं टाकं आहे आणि हे सगळ्यात मुख्य टाकं असावं. आणखीन एक काळा हौद म्हणून पलीकडे आहे, तिकडे थोडं गजपण जास्त आहे, त्याच्यामुळे आपण तिथे जाणार नाही आहोत, कारण रिस्क नको. हवामधनं जात असताना
कुल्फी गोळा दाखवला. इतका मोठ्या आकाराचा गोळा होता तो. कुल्फी गोळा म्हणजे काय, तर बाहेरून एवढा जाड कवच अख्खं गोल आणि त्याच्या आतमध्ये खिळे, छर्रे किंवा काचेचे तुकडे या प्रकारच्या वस्तू त्यातनं टाकलेल्या असायच्या आणि मग ते पोतीव पद्धतीने तो बॉल बंद करायचा आणि त्याला खाचा ठेवलेल्या असतात की जेणेकरून तोफ एकदा ब्लास्ट झाली की ती शत्रू सैन्यामध्ये जाऊन त्याचे छर्रे ते लोकांच्या अंगात घुसणार आणि जास्तीत जास्त लोक ठार होणार. आणि जे भरीव गोळे आहेत त्यांचा वापर मात्र या तटबंदी, प्रवेशद्वार हे उद्ध्वस्त करण्यासाठी या पद्धतीने वापरले. परांडा किल्ला हा देवगिरीचा रक्षक दुर्ग आहे आणि सगळ्यात मोठा भुईकोट त्या परिसरातला असलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याची बांधणी आजही पहा तेवढीच मजबूत दिसते आपल्याला. म्हणजे शहाजी महाराज उगाच तिथं थांबलेले नाहीयेत, लक्षात घ्या. शिवबांच्या वेळेस जिजाऊ मासाहेब गरोदर आहेत त्यावेळेस तिकडनंच इकडं आलेत ना, तर त्याचं रक्षण प्रणाली तेवढीच तगडी होती म्हणून ती तोफ तिथे असण्याची दाट शक्यता. तर आपला जो हे वर सकाळच्या खाली जे गोल असतं तिथं असं चौकोनी आयताकृती आणि याला दोन्ही बाजूने असे होल आहेत. तर ते कशासाठी असावे, आता जे होल आहेत दोन साईडला जे होल तुम्हाला दिसले असतात ते बेसिकली प्रकाशाची रचना आहे. ती जर बघितलं तर ती थोडीशी बाहेर आली. पावसाळ्याच्या काळात पाणी सुद्धा जास्त आतमध्ये येणार, म्हणजे खिडकीच्या बाहेर आपण जी जागा काढलेली असते बघा, आपल्या घराच्या खिडकीत सुद्धा आपण पाणी वरच्या साईडला असं काढलं असतं, आतमध्ये याच्यावरती ते बाहेर थोडं जातं. मग ही प्रकाशाची व्यवस्था आहे. आणि वरचा भाग म्हणाल म्हणजे थोडंसं रिव्हिवेशन टाईपचं स्ट्रक्चर आहे. ज्यावेळेस एखादा कळस तुटतो किंवा आता इथं आजूबाजूला बघितलं तुम्ही तर आता हा नंदी काय पद्धतीचं म्हणजे बांधून आणि नंतर वठवण्यासारखं वाटतं स्ट्रक्चर वाईज म्हणून. किंवा इथं आता यज्ञकुंडासारखे काही चौथऱ्याची जागा आहे. तर इथं कारण पूर्वी जास्त मोठं मंदिर असेल नंतर याचा जीर्णोद्धार वगैरे झाला असेल, मग त्यामुळे वरती ते कळस आहे सर्वसाधारणपणे आपल्याला बाकीच्या मंदिरांमध्ये जसे पाहायला भेटतात तसे पाहायला भेटतात. रायरेश्वरला तुम्ही जर गेलात तर साधारणपणे अशाच पद्धतीचं स्लॅपिंगची रचना त्या रायरेश्वरच्या मंदिराची आहे. तुम्हाला काय आवडतं? तुम्हाला मंदिर आवडतं, तुम्हाला दुर्ग स्थापत्य आवडतं, तुम्हाला महाराष्ट्र युद्धनीती आवडते, तुम्हाला राजकारण आवडतं, कुठलाही एक क्षेत्र घ्या आणि त्याच्यावर डीपली अभ्यास करायला चालू करा. मग तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचा अंदाज येतो. तुम्हाला जर मंदिरांवर अभ्यास करायचा असेल तर देगलूरकर सरांचं मंदिर कसे पाहावे नावाचं एक पुस्तक म्हणजे प्रायमरी खूप छान त्याच्यामध्ये बरंचसं दिलेलं आहे. मंदिराची रचना कशी असते, मंदिराची स्थापना कधीपासून सुरुवात झाली किंवा मंदिर आपल्याकडे बांधायला कधी सुरुवात झाली, अशी बरीच बेसिक माहिती त्या पुस्तकामध्ये आहे. आणि ते पुस्तक वाचल्यानंतर मग डीप मूर्तीशास्त्र वगैरे वगैरे बरीच बाकीची खूप छान वेगवेगळी पुस्तक आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मग नंतर मी रेफरन्स देतो. तुम्हाला मंदिरांवर जर अभ्यास करायचा असेल तर मंदिर कसे पाहावे नावाचं छान पुस्तक आहे. ठीक आहे. मूर्ती ओळखतात कशी, सगळ्यात आधी चेस्ट पाहिजे, मेल का फिमेल कळ. मग समजा गरुड वाहन असेल तर मग विष्णू नारायणाची मूर्ती असते किंवा उमा महेशाची मूर्ती असते, त्याच्यामध्ये नंदी आपल्याला त्या शिल्पामध्ये पाहायला भेटते. त्याच्यानंतर त्यांच्या बसण्याची जी पद्धत आहे त्याच्यावरनं सुद्धा काही गोष्टी समजल्या जातात. त्यांच्या डोक्यावरचा किरीट असतो ज्याला आपण मुकुट म्हणतो आपल्या भाषेमध्ये, त्या गोष्टीवरून सुद्धा आपल्याला अशी शिल्प ओळखतात. म्हणजे खंडित आहे ती एक्झॅक्ट कसली ते आपण सांगू शकतो, त्याचे रेफरन्स नाही. मेहनत येतो म्हणजे त्या आकाराचा
दरवाजात सुद्धा एक गोष्ट म्हणलं बघा, हे माझं वाक्य नाही, आमचे सर नेहमी आम्हाला सांगत असतं, आपल्याला असं वाटतं की आपण खूप विकसित आहोत. मी नेहमी सांगतो, सरांनी आम्हाला सांगितलं, आम्ही तुमच्या पिढ्यांना सांगतो की आपले पूर्वज आपल्यापेक्षा 100 पटीने हुशार होते. ठीक आहे, खूप छोट्या छोट्या गोष्टींचं इंजिनिअरिंग त्यांना कळत होतं, प्रत्येक गोष्टीतलं त्यांना ज्ञान होतं आणि त्या हिशोबाने त्यांनी ही सगळी रचना केलेली. तर आता आपण खुश सरांकडून याची रचना आणि अधिकची माहिती. लगतच तुम्हाला बुरुज दिसतो उजव्या हाताला. तो जो बुरुज आहे, हा बुरुज ज्या कातळावर बांधलेला आहे ना, म्हणजे मूळचा कातळ डोंगराचा ज्या कातळावर बांधलाय, तो 80% कातळ फुटून वेगळा झालेला आहे. तो बुरुज कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. माहित नाही उद्या, परवा, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, माहित नाही. आणि ब्रिटिशांनी पाडलेली वाट आहे, तो काही राजमार्ग नाही. त्याच्यामुळं या गडावर येण्या जाण्याचं कारण, तुम्ही सुरक्षित तर इतिहास सुरक्षित. आपल्या पूर्वजांचा इतिहास जर आपल्याला पोहोचवायचा असेल तर आपण सुरक्षित राहणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्यांना आग्रहाची आणि कळकळीची विनंती की बाबांनो, त्या खुंटीचा मार्ग अजिबात प्रयत्न करू नका. राजमार्गाने या, राजमार्गाने जा. गडाचा इतिहास भरभरून लोकांना सांगा. आता येऊया आपण या इथल्या वास्तूकडे. आतल्या बाजूला त्यांना आणखीन खोल जाऊन स्टोरेज साठी काही करायचंय. काय आर्किटेक्चर असेल ऑन पेपर त्यांचं. हा अख्खा, त्याला आगबंद ग्रामीण भागात म्हणतात की आगबंद कातळच आहे. हा अंदाज कसा काय घेतला असेल, कोणती मशिनरी त्यांनी यूज केली असेल. म्हणून मी कायम म्हणत असतो की आपले पूर्वज आपल्यापेक्षा 100 पावलं पुढे होते, आधुनिक होते. फक्त काय झालंय, आपण त्यांना तेवढं शोधलं नाही कधी. मग हा जो इथे हा संसार मांडण्याचा प्रयत्न केला आहे, हा बहुधा, मी बहुधा म्हणतो, शिल्पांची नावं सांगा की. गणपती, हनुमान आणि गरुड. जमले. मला